हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी केसांना तेल लावणार आहे आणि खूप दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नाही, कारण ध्रुवला जरा ताप आलेला आणि त्याची तब्येत जरा बिघडली होती, तर मला व्हिडिओ करता पण आला नाही। तर आफ्टर डिलिव्हरी नंतर हेअरफॉलची समस्या खूप प्रमाणात वाढते आणि मी खूप वर्ष झाली हे तेल बनवते आणि मी तुमच्यासोबत आता ते शेअर करणार आहे। तर केसामध्ये डॅन्ड्रफ असला तर पण केस गळती खूप प्रमाणात होते, तर मी आज विचार केला की केसांना थोडं तेल लावून घेणार आणि मी त्यासाठी तुमच्यासोबत मी आयुर्वेदिक हेअर ऑइलची रेसिपी शेअर करणार आहे। तर मित्रांनो, आता मी गॅसवरती कढई ठेवून आता हे तेल ओतून घेते। तर मित्रांनो बघा, हे लागणारे साहित्य हे आहे ॲलोवेरा कट करून ठेवले आणि कलुंजी म्हणजे काळी तीळ आणि ही मेथी, कढीपत्ता आणि जास्वंदीची फुले। बघा, आपल्याला हवं असलं तर आपण कांदा घालू शकतो, पण मी स्किप करणार आहे कारण मला वास नाही आवडत। तर आता आपण त्यात सगळं शिजवून घ्यायचं आहे तेलात। कलुंजी गॅस मिडियमच ठेवूया आणि जास्वंदीची पाने, तर त्यात आता हा कढीपत्ता घालून घेते। तर मित्रांनो, कढीपत्ता आपल्या केसासाठी खूप उत्तम, कारण केस सिल्की शाईन होतात। ही जास्वंदीची आता फुले घालून घेऊया। हा ॲलोवेरा तो पण घालून घेते। हे आपल्याला एक 15-20 मिनिटं आपण शिजून घेऊया। आठवड्यातून मी एकदा हे तेल केसांना लावते। एक 10 मिनिटं असं शिजून घेऊया आपण आता, आणि मग थंड झाल्यावर केसांना लावणार आहे। तर मित्रांनो, मी आता केसांना तेल लावून घेते आणि 4 दिवस झालं माझी आई आलेली आमच्या घरी राहायला, तर आई आता मला केसांना तेल लावणार आहे। आणि तर बऱ्याचदा आपले केस खूप गळतात आणि अगदी निरागस आणि कोरडे होतात, कधी खूप लवकर पांढरे पण होतात, तर कधी केसात कोंडा होतो। तर माझं पण काही असंच झालं। आफ्टर डिलिव्हरीनंतर हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात होत होता, मग घरात लहान बाळ आणि स्वतःला टाईम देणं खूप कठीण होऊन जातं। तर मी खूप वर्षापासून हे तेल घरीच करून केसांना लावते। ते सगळं साहित्य नॅचरल आणि घरगुती आहे, तर मित्रांनो खूप छान रिझल्ट येतो। तुम्ही पण हे तेल नक्की करून बघा। तर आईने मला केसांना असं छान पार्टिशन करून केसांना सगळं तेल लावून घेतलं, खूप छान असा मसाज दिला। तर खरंच मित्रांनो, बिझी लाईफमध्ये आपण स्वतःला टाईम देणं खरंच विसरून जातो आणि स्वतःची केअर करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे। तर स्वतःला नव्याने घडवायचं असलं तर स्वतःची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर आईच्या पण केसांना मी थोडं तेल लावून दिलं आणि तिला छान असा मसाज केला। तर मित्रांनो, मी आता हे केसाला तेल लावून घेतलंय, आईने लावले मला आणि खूप दिवसांनी असं तेल लावून घेतलं, खूप मस्त वाटलं। कारण लहानपणी आई आम्हाला केसाला तेल लावायची, केसांची काळजी घ्यायची। आता आम्ही मोठे झालो, आज आई होती घरी आणि आईने मला केसांना तेल घातलं, खूप बरं वाटलं आणि छान असं चापून तेल घातलेलं आहे। तर आता मी 1-2 तासांनी मी हे वॉश करणार आहे, त्यानंतर तुम्हाला भेटते। हॅलो मित्रांनो, तर बघा मी आता हेअर वॉश घेतलेला आहे आणि केस बघा अगदी शाईन होत आहेत, कारण नॅचरल पद्धतीने मी हे तेल बनवलं आहे। आणि ह्या तेलात ना सगळ्या वस्तू नॅचरल आहेत आणि आपण हे घरातच बनवू शकतो, कारण घरात हे सगळं मिळतं आपल्याला। तर तुम्ही पण नक्की करून बघा, कारण आपल्या केसांचा सगळा प्रॉब्लेम दूर होतो। डॅन्ड्रफ असेल तर डॅन्ड्रफ पण कमी व्हायला ह्याची खूप मदत होते। तर आपण पण करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा मला, आणि हे तेल नक्की ट्राय करा, कारण खरंच ह्या तेलाचे खूप बेनिफिट्स आहे। आणि भेटू आपण पुढच्या नवीन व्लॉगमध्ये।